ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरला 2 दिवसांचा रेड अलर्ट। माडा, मोहोळ आणि करमाळ्यात पुन्हा एकदा पूरस्थितीची शक्यता। नागरिकांनी संपर्कात राहावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। लातूर, नांदेडमधील सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी। मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीनं अनेक घरं अद्यापही पुराच्या पाण्याखाली। लातूरमध्ये रेड अलर्ट तर नांदेडमध्ये ऑरेंज अलर्ट। सोलापुरात उद्यापासून पूरग्रस्तांना मदत। 10 किलो तांदूळ, गहू वाटप करणार। इतर जिल्ह्यातून 50 ते 60 मेट्रिक टन चारा आणणार। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। सांगलीतून साऱ्याचा पहिला ट्रक रवाना। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा। मोदींकडून भरीव मदतीचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांची माहिती। पीएम केअर प्रमाणे तयार झालेल्या सीएम केअर फंडातले 600 कोटी कोरोनात खर्च करू शकले नाही। त्यांनी शहाणपण शिकू नये, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स। कलाकाराच्या आग्रहामुळे व्यासपीठावर गेलो। चौफेर टीकेनंतर जिल्हाधिकारी कीर्ती पुजारी यांची दिलगिरी। राज्यातील MPSC पूर्व परीक्षेची तारीख बदलली। आता 28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबरला परीक्षा। पूरस्थितीमुळे निर्णय। हिंगोलीत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ। हुल्लडबाज तरुणांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। शिंदेच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख राम कदमांच्या वतीनं कार्यक्रम। रस्त्याचं काम मार्चपर्यंत पूर्ण करा, अन्यथा निलंबित करेन। ठाण्याच्या जिल्हा नियोजन बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा। आय लव्ह मोहम्मद पोस्टरच्या वादावरून बरेलीत गोंधळ। कानपूरमध्ये 9 जणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर जमाव रस्त्यावर। पोलिसांचा लाठीचार्ज। प्रकरणाचं मालेगावातही पडसाद। आय लव्ह मोहम्मद लिहिणं गुन्हा का? अबू आझमी आक्रमक, तर हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेवच चालणार। मंत्री नितेश राणेंचा ट्विट करत इशारा। जातीय सलोखा ठेवा, धर्माधर्मात तेढ निर्माण होईल असं वागू नका। शिवशाहू फुले आंबेडकरांनी तशी शिकवण दिली नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना अटक। लेहमध्ये हिंसाचार भडकवल्याचा आरोप खोटे असल्याचं वांगचूक यांचं स्पष्टीकरण। भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान फायटर विमानाची ऍक्शन भोवली। पाकचा खेळाडू हारिस रौफवर ICCची कारवाई। मॅच फी मधून 30% दंड म्हणून कापणार, तर साहिबजादाला समज देऊन सोडलं। ICC कडून कर्णधार सूर्यकुमार यादवच्या मॅच फी मध्ये 30% कपात। पाकिस्तान विरुद्धचा विजयी भारतीय सैन्याला समर्पित केल्यानं कारवाई। सूर्यकुमारच्या वक्तव्यावर PCBनं घेतला होता आक्षेप। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।